हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 पुंडरीकावरदे हरिधर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय कलाकेश्वर भगवान की जय गुरुदेवता अंबिका माता की जय हरि ओम ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुमची गणेशू सकलमर्तितार्थ प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधरी ज्योती प्रथम आज थोडा परिहाराबद्दल देतो काल सर्वाधिक पहिलंच प्रवचन दाखवून निरूपण मी संदीपला सांगितलं निरूपण या अर्थाने की जसं आपण मुलांना शिकवतो तुमच्याशी मी आता चर्चा करून बोलणार आहे ते लक्षात घ्या. प्रवचन वेगळं असतं. प्रवचनाला दृष्टांत सिद्धांत पटवून काही गोष्टी लागतात आणि त्या पद्धतीने ते निरूपण केलं जातं सांगितलं जातं. पण आता इथं तुमच्याशी मी चर्चा करून हा अभंग आपण सोडवणार आहोत. 5वा अभंग मला संदीप महाराजांनी दिला ते सर म्हणजे 5वा अभंग तुमचं वेळ आहे तर त्या पद्धतीने म्हणजे तुमचं 16 तेवढा विनंती आहे. वास्तविक पाहता मी आत्तापर्यंत कुठे अशा प्रकारे काही निरूपण म्हणजे शिव प्रवचन पुढे दिलेलं नाही. म्हणजे ते लक्षात घ्या. पहिली गोष्ट माझी पहिलीच वेळ आहे. जसं मी 10वीला म्हणजे शिकवतो किंवा 8वी 9वीला आमच्या मुलांनी शिकवलं त्याच पद्धतीने तुमच्याशी चर्चा करू हा आपण अभंग म्हणजे चर्चाच नव्हतं पण चर्चा आपली टिकवली ते लक्षात घ्या. आपल्याला अभंग हा त्या पद्धतीने सोडायचं किंवा मौलींचं म्हणणं काय नक्की त्यांना काय सांगायचं आणि त्या पद्धतीतून या ठिकाणी थोडा पर्याय विशेष म्हणजे पहिले मी धन्यवाद संदीप आणि धन्यवाद ते सर्व सहकार्यांना गणप्रवृत्ती की अध्यात्म टिकवण्याची मुलं काम करतात महाराष्ट्र त्यांनी वैष्णव मेळावा या ठिकाणी बोलवला. बरेचसे महाराज या ठिकाणी आणि सांप्रदायिक म्हणता का असताना शेवटी धन्यवाद किंवा चिंतन हे त्यांचं ते परमात्म्याचंच आहे आणि म्हणून खरं त्यांना मी धन्यवाद देईल. तसं पाहिलं त्याने ते टिकवले. दररोज संध्याकाळी या ठिकाणी हरिपाठ बाकीचं विवेचन होतं. सण सणावर वर्षामध्ये जेवढे कार्यक्रम असतील कसं पाहिलं जेवढी येतील तेवढी या ठिकाणी ते कार्यक्रम म्हणून त्यांना प्रथम मी धन्यवाद देतो. आणि मला जो दिलेला अभंग आहे हरिपाठातील 5वा अभंग प्रथम वगैरे या ठिकाणी सांगतो की मौलींनी हे जे अभंग दिले एकूण 28 अभंग दिलेले आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण ज्ञान आध्यात्मिक ज्ञान आहे. वास्तविक पाहता ज्या जीवाला वेळ नाही ज्या माणसाला या प्रपंचामध्ये अभ्यास करायला चिंतन करायला मनन करायला वेळ नाही देवाला साक्षीत्व ठेवून त्या तिथपर्यंत जायचं सुद्धा त्याला वेळ नाही आणि म्हणून त्यांनी कमीत कमी जेव्हा जेवढा अभंग दररोजच्या दृष्टीने घे मन म्हणजे पुण्याची गणना कोण करेल अशा प्रकारचे त्यांनी उपमतेमध्ये वास्तवामध्ये दिलेली आहे आणि तीच सर्वांनी घ्यावी अशी त्यांची अपेक्षा त्याच्यामध्ये किंवा त्या पद्धतीने किंवा त्या जीवाचा उद्धार होईल ही त्यांचा दृष्टिकोन आणि या संसारिक जीवाला तो वेग करून म्हणजे जीवे त्यांनी सांगितलं वेग करतात जीवाला वेग कर म्हणजे थांबू नकोस वेळ फार कमी आहे कारण काळाचा कोण आहे तरी कोणाला घेऊन देण्याचा भरोसा नाही आणि त्याचे त्याने चिंतन सांगितले अभंगाचा उत्तर त्यामध्ये एवढ्यात नाही सांगतो तुम्हाला ते हे 28 अभंग आहेत त्यातला तुम्हाला पहिले 4 महाराजांनी निरूपण दिलेले आहे आणि 5वा अभंग माझ्याकडे सांगितले सर महाराज याचं फक्त निरूपण द्या म्हणून पहिली गोष्ट आहे त्याला फक्त निरूपण करावं आहोत यामध्ये तेवढं लक्षात घ्यायचं हे प्रवचन नाही कारण या व्यासपीठावर बसायला अधिकार फार मोठा लागतो फार उच्च दर्जा अधिकार आणि त्या उच्च दर्जा अधिकारापर्यंत आपण बिलकुल नाही आपण एक वाचक
याचे काय सध्या आणि त्या महाराजांनी चालवलं तेवढंच अपेक्षा आहे की दुसरं या ठिकाणी दृष्टिकोन नाही. आणि म्हणून 5वा पण या ठिकाणी दिलेला आहे तो असा आहे, योग या विधी येणेनो ये सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म भावी विना देव नकळे निस्संदेह गुरु विना अनुभव कैसा कळे तपे विना दैवत धिल्या विना प्राप्त भुजे विना हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तो उपाय गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. प्रथम थोडक्यात तुम्हाला त्याचा भावार्थ सांगतो. म्हणजे भावार्थ सांगणं वाच्यार्थ शिकवलं. वाच्यार्थ थोडा स्पीडने होईल, भावार्थ मात्र मग आपण चर्चात्मक तुम्हाला डीपमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतो. भावार्थ म्हणजे असं म्हटलं त्याने की योग या विधी येणे म्हणजे सिद्धी वायाची उपाधी दंभ. अध्यात्म सिद्धी प्राप्त जर करायची असेल, आता अध्यात्म सिद्धीमध्ये बी बरेचसे प्रकार आहेत, ते तुम्हाला नंतर सांगेल. ज्याला अध्यात्म प्राप्त करायचं सर्व लक्ष देऊन ऐकायचं बरोबर. चर्चात्मक आहे, फार मोठी गंमत आहे. अनेक मार्ग आहेत त्याला, अनेक मार्ग तिकडे जायचे आहेत. विशेष करून सामान्य जीवांना ज्ञानदेवांनी त्या ठिकाणी अतिशय सुंदर सांगितलं की योग या विधी या मार्गाने जे जातील ती बरोबर तिथं नकारात्मक क्रियापद वापरले. म्हणून गमतीशीर मजेशीर भाग आहे. नकारात्मक क्रियापद वापरलं म्हणजे याने तुम्हाला आत्मसिद्धी प्राप्त होणार नाही. योग या विधी 3 आणि 3 नकारात्मक पण आज्ञा केली सामान्य जीवांना तुम्हाला अध्यात्म ज्ञान प्राप्त होणार नाही 3 भागाने. आणि एखादा म्हणणार मी जाणार मी करणार, वायाची उपाधी तू ते नाही पण असा मिरवतोस. उपाधी तू ते नाही पण तू मिरवतोस, त्याच्याविषयी तुम्हाला नंतर मी बोलतो. आणि मिरवतो आणि काय घेऊन बसतो दंभ. दंभ घेऊन बसतोस. वायाची उपाधी एक तर ही वायाची उपाधी परत दंभ घेऊन बसतो नाही चालणार. सर तुम्हाला आता वाचायचं झालं बाबा तुम्ही डीलमध्ये घुसतो तुम्हाला सांगतो. पुढं म्हटलं त्यांनी की काय भावेन देव न कळे निसंदेह बरोबर अनुभव कैसा कळे. वस्ती याची 100% झालं भावाशिवाय देव करणार नाही. भाव म्हणजे काय? श्रद्धा. आता श्रद्धा म्हणजे काय बरोबर. आता सांगतो तिथं थोडं त्यांनी सांगतो तुम्ही ते लक्षात येईल. मी प्रपंच करतो श्रद्धेने करतो बरोबर, श्रद्धेने करतो म्हणून माझा प्रपंच होतो. तो कसा करायचा ठरवतो असा भाव कुठं देवाला लावायचा. आणि त्याने 100% आकार भाऊ बोले आकळे याच्यावर आपण चिंतन करू. पण असा आकाला तर ठीक नाही तर एरवी बोलतो तुम्हाला थोड्या वेळ आणि मी वाचार्थ सांगतो. एरवी करणारच काही काय मौली वाटलं निसंदेह भावेन भक्ती कळलं भावेन देव न कळ निसंदेह 100% निश्चित त्या खात्रीने बाळगून अवश्य वापर येणार नाही. मग त्यासाठी काय गुरु लागेल. गुरुशिवाय तुम्हाला अनुभव येणार नाही. आता गुरु किती आहेत काय त्याच्याशी आपण सविस्तर तुम्हाला भावार्थामध्ये बोलू. आता वाचार केलं पुढचं चरण आहे त्यांचं तपविन दैवत धिजल्या विन प्राप्त भुजे विन हित कोण सांग. तप केल्याशिवाय
आणि देवाला दिल्याशिवाय काहीच प्राप्त होणार नाही. तपे विन दैवत. दैवत तुम्ही मानताल ती पण ते देवाची सेवा करा, ते दैवत पण तपाशी मिळणार. ते तप काय भावार्थ सांगतात वाचार्थ म्हणजे तप केल्याशिवाय तुम्हाला देव नाही मिळणार नाही, प्राप्त होणार नाही, दिल्याशिवाय काही येणार. आणि हे बुजविणे हित कोण हे भूय कोण बरं सांगणार संतांशिवाय कोण सांगावे कोणी सांगते सांगणार सांग. शेवटी म्हटलं ज्ञानदेव म्हणे दृष्टांताचे मत साधूच्या संगती. तुम्हाला दृष्टांत होणे हे सोपी गोष्ट नाही. स्वप्न आणि दृष्टांत याच्यातले मतभेद जरा समजून घ्या. स्वप्न पडत तुम्ही तुम्हाला दृष्टांत पाडला चूक. दृष्टांत हा वेगळा आहे. सजग आणि जाणीव मध्ये नेमकीची गोष्ट आहे. जाणीव तुम्ही तुमची जाणीव जागेवर असताना तुम्हाला काय दिसणं कळणं भानगड तो दृष्टांत म्हणतात, झोपेमधला नाही. आणि असे दृष्टांत तुम्हाला प्राप्त होतील त्याच्यावर सुद्धा पण कधी हे नाही काय नाही विक्षेप झाला विक्षेप. आणि म्हणून दृष्टांताची मात तर त्या दृष्टांतावर तुम्हाला जर मात करायची असेल पण त्याने पुढे सांगितलं तेव्हा साधू बरोबर अष्टशिवाय तुम्हाला दृष्टांत होणार नाही. एरवी अनंती वाचार बरोबर सर्व सरळ हा वाच्यार्थ लक्षात घ्या. सरळ हा वाच्यार्थ. आता मी भावार्थ बोलतो. भावार्थामध्ये आपण प्रत्येकाचा भाग थोडा डीप घेऊ म्हणजे तेवढ्या वेळेत आपल्याला तो संपवायचा आहे. थोडा घन विषय जरूर आहे. कदाचित तुमच्या कानावर जाईल, कदाचित तुम्हाला पटणार सुद्धा नाही. कारण माऊली त्या तऱ्हेने जे बोलले तो विचार या ठिकाणी पुढे न्यायचा. म्हणून योग याग विधी परत मी पहिल्या चरणाकडे बोलतो. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. वायाचे उपधी दंबधर याचे हेच पहिले चरण घेऊ आपण निरूपणासाठी, नंतर पुढे बोलू. आता योग, आता योगाविषयी जर तुम्हाला बोलायचं म्हटलं महर्षी पतंजलीचं पहिलं नाव पुढे. महर्षी पतंजली. आता महर्षी पतंजली माऊलींच्या अगोदर जवळजवळ 1200 वर्ष अगोदर होऊन गेली. त्या 1200-1300 वर्ष. आता काही ठिकाणी असं बोलले गेला 5000 वर्षापूर्वी होऊन गेली. पण माऊलींच्या अगोदर 1200 नंतर माऊली जन्माला आले. 1272 पर्यंत त्याचा काळ होता. परंतु त्याच्या अगोदर महर्षी पतंजली आणि योगाचा खरा शोध त्यांनी लावला. आता जे आपण आसनं म्हणतो सर आसनं जेवढे आसने आहेत ना हे योग आहे बरं. रामदेवावर तुम्ही पाहता रामदेवासोबत काय सगळे आसने दाखवतात का? नाही. सगळे अनंत आसने आहेत. प्रत्येक शरीराच्या भागाला दुरुस्त करण्यासाठी आसने आहेत. आणि योग हा त्यातला प्रकार आहे. त्याच्यात बी त्यांनी हठ योग याचा शोध महर्षी पतंजलीचा बरं का अध्यात्मशास्त्रात. आता हठ योग म्हणजे असे प्रकार आहेत काही की जीव ब्रह्मा रंध्रामध्ये नेऊन ठेवणारी मंडळी. आता उदाहरण देईल चांगदेवांचं. किती वर्ष जगले? 1400 बरोबर. तुम्हाला कस का सर एवढं कस का त्यांना आयुष्य हा प्रश्न साहजिक आहे. पावर का त्यांना माहिती होतं मला मृत्यू कधी येणार आहे. आयुष्य माहिती होतं. ज्यावेळेस मृत्यू यायचा ना त्यावेळेस ती जीव ब्रह्मांडामध्ये ठेवायची. योगाने यम येऊन जायची
तो त्याला कोणी येणार असणार ते येऊन जायचं. अरे म्हणजे याच्यात तर काहीच नाही, त्याला तपासच नाही, कारण या मानाने कळणारच नाही, संत कळेच नाही कोणाला. आणि ते गेले, येऊन गेले, हे मासे परत जागे व्हायचे. परत त्यांचं जेवढं आयुष्य होतं ना 100 वर्षाचं, परत तेवढं आयुष्य पुढचं. सर असे 14 वर्ष जगले. योगाला असं कमी समजू नका, पण या योगामध्ये माऊली ज्यावेळेस आले, तर माऊली सांगत योगामध्ये निष्णात होतेच, ते प्रचंड निष्णात होते, पण त्यांनी सुद्धा, आता उल्लेख या ठिकाणी तुम्हाला आवर्जून करता येईल, अष्टांग योगाचा स्वीकार माऊलींच्या काळात बरेचसे साधन करायचे. हा सुद्धा करतात, नाही सुद्धा भाग नाही. मग त्यामध्ये काय पहा, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, समाधी आणि शेवटी ध्यान. अष्टांग 8. याचे सुद्धा जनक माऊलीच होते. तरी पण त्यांचं वाक्य काय ते, योग करू. आता असं का म्हटले, त्याला फार महत्व बरं का. प्रापंचिक माणसाला, सामान्य माणसाला हे जमणार नाही. तुम्हाला का जमणार नाही, तर या योगाचे नेम फार कडे. हा ज्याने बरं का संदीप, ज्याने करायचं ना जरूर करा, ज्याला शक्य आहे. सर आता रामदेव महाराज करतात नाही, त्याला शक्य आहे ते, नवली बाले ते करत असताना. हो, हे दोन्ही जीव एक करते ती, हे दोन्ही एक करणार ते त्यांना शक्य आहे. ज्यांना येतं त्यांना ते शक्य आहे, त्याने करा, नैशातला भाग नाही. सामान्य जीवाला मानित माऊलीच तुम्हाला येऊन नाही जाणार, कारण भल्या पाठी उठावं लागतं, सुचिरभूत व्हायचं, त्याचे नियम आहेत. तेवढं धारणा हे चालेल तुम्हाला, हे नियम, यम, नियम, प्रत्याहार, धारणा हे प्रकारे त्याचे, हे त्याला करता आले पाहिजे. आणि त्याच्यात गडी चुकला तर लक्षात द्या, वेळा कसा होईल. संदीप बरोबर ना. कुंडलीने जर तुम्ही जर जागी करून तशी जर दिशा नाही दिली, मौलीचं साहेबाचं वर्णन केलं, इथं माकड हाडापासून झोपली सव्वा देवाचा, आणि तेच आई साहेब कुंडली म्हणजे दुसरी आई साहेब द्या. ह्या अंबिका मातेत ना कुंडली शक्ती आहे 3.5 पीठातली, म्हणून त्यांचं दर्शन घ्यायचं पहिलं. पण ते आहे मज्जारज्जू, दुसऱ्या भाषेत सांगतो तुम्हाला, ते कोण आहे, मज्जारज्जू, खाली माकड हाडापासून थेट मेंदूपर्यंत अशी कुंडलीत गेलेली. माऊलींवर 6 सुंदर राव म्हणले, मळवट भरलाय तिने, अशी गरळ उक्ती. पण गरळ कोणती उक्ती, चैतन्य. चैतन्य म्हणजे कोण, जीव. त्याचे मी 7 प्रकार तुम्हाला मी सांगतो, हे 7 देह, आणि या 7 देहामध्ये ते 7 प्रकारांनी झोपलेले सध्या आपल्याला जागच करता येईल. आणि इथे येऊन किती म्हणजे आई साहेबांकडे दररोज येतोय, म्हणजे वार येणं म्हणजे काय दिवी नाही काय म्हणतात, अभ्यास बरं का. कुंडलिनी शक्ती ती गीत आहे, ती झोपलेली आहे. तुम्ही 6 अध्याय सरळ वाचा, मौली स्पष्ट सांगितले, ती अंबिका माता आहे. तिला जाग करायचं एवढं सोपं नाही. आणि फक्त तुकाराम महाराजांना माहित होतं, आणि ते शिवाजी महाराज सांगितलं, ही शक्ती तुझी जाग कर. म्हणून आयुष्यभर त्यांनी त्यांच्या वाऱ्याने खेटे गाठले. कुणी, महाराजांनी, छत्रपती. फार फार गहन अभ्यास झाला, फार गहन अभ्यास. आणि म्हणून मी स्त्रियांनाच जाणीवपूर्वक तुम्हाला सांगेल, त्रिशतनाममाला म्हणून त्यांचे 32 नाव आहेत.
आईसाहेबांची 30 नाममाला. तेवढी तुम्ही नावं घ्या, ते जप आहे. कारण कलियुगामध्ये जपाशिवाय नामस्मरणाशिवाय बाबा उद्धार नाही. तुम्हाला योग जमणारच नाही, कामच नाही तुमचं ते. मी स्पष्ट सांगतोय. हा, पण ज्याला शक्य आहे त्यांनी केलं पाहिजे, त्याला बी नाही. रामदेव बाबा सारखा एखादा पंडित नाही ना आपल्या शोध येत असतो, नाही शतभाग नाही, त्याला ते शक्य आहे. ते स्वतः आत्मा ब्राह्मणामध्ये घालून ठेवी, शक्य आहे त्याला. तुम्हा आम्हाला सामान्य जीवनाला अजिबात नाही, जमणारच नाही. आणि म्हणून मला म्हणले नको ते बाबा त्याच्या मागला. कुणाच्या? योगाच्या. पण योग अनेक प्रकारचे आहे. शरस ही रेचक, पूरक, कुंभक. सर आपण शाळेमध्ये शिकवतो मुलांना, श्वास सोडा, दाबून धरा, त्याला कुंभक म्हणतात. श्वास आत घ्या, दाबून धरा, त्याला कुंभक म्हणतात. वाढताना पूरक, रेचक, हे प्रकार काय आहेत? प्रकार हे योगाचेच. पण आपण मात्र मुलांना ते शिकतो कशासाठी? ते शरीराचं बल करण्यासाठी. ते लक्षात घ्या. म्हणून शरीरात सुद्धा काही लोक तसं कंट्रोल आहे काही लोकांचं. हाडाला कोणता व्यायाम द्यायचा? माणसाचं 3.5 हाताचा देह आहे ना, याला कोणता व्यायाम दिल्यानंतर, कोणता योग केल्यानंतर तुम्हाला बरं वाटेल? मेरुदंडापासून. आता ते आपल्याला वेळ नाही तेवढं सांगायला तुम्हाला. प्रत्येक प्रकारात सार्थ सांगत बसले ना आपण, तेच व्यायाम करून काय बरोबर पक्के राहणार, तुम्हाला आजारच पडणार नाही कधीच. तो योग वेगळा आहे. जीवाशिवाची गाठ घालणं तो योग वेगळा आहे. जीव ब्रह्मांडात नेणं, पश्चिम मार्गात, पूर्व मार्गात नेणं तो वेगळा आहे. सप्तचक्र आहे त्यात, हे जागे करणे तो योग वेगळा आहे. तिथं मात्र पाहिजे जातीची. तो का माहिती पाहिजे जातीची, गबाळच काम नाही. आणि हे सामान्य जीवाला मान्य नाही, सामान्य जीवाला जमणार नाही, हे स्पष्ट माऊली साहेब. म्हणून योग तुम्ही त्याच्या मार्ग लागू स्पष्ट सांगितलं. त्यासाठी तेवढा भाव पाहिजे. भाव असून सुद्धा लक्षात घ्या, ते करता आलं पाहिजे. एवढं सोपं नाही. समर्थ म्हणायचे बाळाप्पा, बाळ्याच म्हणायचे त्याला, चोळाप्पा बाळ शिवेच घालायचे. हे बघ, मी आज जातो कुठे 3 दिवस अजिबात कोणाला देऊ नकोस, नाही तर बाळ्या तुला सांगतो साईन नाही म्हणशील. आज बसायचे 3 दिवस. म्हणजे काय? योग करत होते ना, सोपी गोष्ट आहे काय? तुकाराम महाराज आम्हाला पांढरा दळा जायची, हरनामस्वर घालची का तिथं आवाज जर कधी गेले पांढरा दळा, जिथं जिथे तुकाराम महाराज गेले त्या जागा बघा, ते ध्यानधारा करत होते. जीव आणि शिवाची गाठच घालून दररोज चिंतनच करत होते. होते गाठच घालीत होते. 7-8 जागा ते वर पांढरा दळा, त्यांचं काड्या कापाराने त्यांचे ध्यानच तर बसायचे. कोणते संत बरं तुम्हाला ध्यान मार्गाने गेलेले, हे दाखवायला नाम वेगळे. आता तेच मी तुम्हाला बोलन, नामाचे मी प्रकार आणखी अनंत नामजा. कोणतं नाम घ्यावं, कसं घ्यायचं, काय मोठी गमत त्याच्यामध्ये. आणि म्हणून आपलं मूळ मुद्दा काय तुम्हाला विशेष करतो की योगाच्या मार्गाने आहे का नाही. माऊली म्हणे जाऊ नको बाबा, ते चणे काय म्हणे ना, तुझं दात पडते लोखंडाचे चणे खाल्ल्यासारखं, नको जाऊ, नाही जमणार तुला, सामान्य मार्ग केला. हा, म्हणून त्यांनी तू त्या मार्गाने कुणीच जाऊ नका म्हणजे विनंती केली सामान्य माणसाला. अर्थात ती विनंती आहे, हे लक्षात घ्या. एखादा हाडाचा साधक असा तो जाऊ शकतो, आपल्यात बाही नाही, शतभाग नाही. पण इथं बोल लोक जे सांगते तर महाराज लोक नाही, त्याच्या बाजूवर जाऊ नका. माझा त्याला विरोध आहे. ज्याच्यात ती हिंमत आहे जरूर जा. बरोबर. सगळ्यांना
एखाद्याच्यात बी निवडून ना असा काय सांगावं, एखाद्यात बी निवडून तो सुद्धा जाऊन ते करू शकतो. नाही शिकायला नाही म्हणजे अनेक संत आहेत त्याच्यात बी जाऊन गेले योगाने, पण सामान्य प्रापंचिक माणसाला स्पष्ट माऊली म्हणतात नको नाही जाऊ नको. हे तुम्हाला हे विवेचन सरळ ज्याला अजून मी देत जाईल त्याच्यात बरं का, पण आपल्याला थोडा वेळ नाही. याला माहिती 15 मिनिटं मला तुम्हाला पूर्ण पाठाचं निरूपण द्यायचे म्हणजे याचं द्यायचे, तर मग यागाच्या मागे जाऊ. पहिले सांगितलं आता याग पुढचा मुद्दा काय घेतला, यागाविषयी बोलतो. याग म्हणजे काय, याग म्हणजे यज्ञ. चला चौथा अध्याय काढा घेतलेला माऊलींचं निरूपण. यज्ञाने सुद्धा तिथं आता यज्ञ म्हणजे काय, अग्नी, अग्नीला आव्हान करायचं म्हणजे हवन करायचं, म्हणजे हवन करायचं. आणि जे तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे त्या मार्गे तुम्ही आपल्या शरीराला जाणारा अग्नी पेटवा, जे तुम्हाला यज्ञाच्या मार्गाने मग जसं त्याने सांगितलं योगाच्या मार्गाने नाना घ्या ना जवळ. मी तुमची वाट बघत होतो, मला नाना कसं काय आले. आणि म्हणून यज्ञाच्या मार्गाने दुसरा मार्ग जायला सांगितलाय, म्हणजे नकारात्मक क्रियापद त्यांनी वापरलं. यज्ञाच्या मार्गाने सुद्धा जाऊ नका. आता तो म्हणावं असं कसं काय सर, तुम्हाला अशी कसं काय बघ यज्ञाच्या मार्गाचा अर्थ यज्ञ शुभ हीच नाही. आमच्या समर्थांच्या केंद्र सगळे यज्ञ चालते, मग यज्ञाच्या मार्गाने का नको जायला. म्हणजे हा प्रश्न आहे ना, आमच्या समर्थांच्या मार्गाचे यज्ञशिव होत नाही तिथं काय. पण इथं हा एक महत्वाचा भाग आहे, अतिशय स्पष्ट त्यांनी सांगितलं. आता यज्ञ आला, एक यज्ञ आहे का, चौथा अध्याय वाचन तुम्हाला सगळं कळेल. स्पष्ट सांगितले प्राकृत अर्थ सहज आबांसारख्यांनी मंडळी जुन्या जाणकारांनी प्राकृत अर्थ सहज वाचायचं. नेहमी वाचताना प्राकृत अर्थ वाचून घ्यायचं, ओवीत नाही करणार तुम्हाला माऊलींची. द्रव्य यज्ञ, तपोयज्ञ, म्हणजे माझ्या वाचनात आले मी ते तुम्हाला स्पष्ट सांगतो. चौथ्या अध्यायामध्ये जे माऊलीने वर्णन केलेलं आहे की द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ आणि महायज्ञ. आणि अजून एक ऐश्वर्य यज्ञ मोठा आहे. हे सगळे यज्ञ सांगितले. पण अर्जुना मी त्याच्यात नाही बरं का, हे मात्र आवर्जून सांगितलं. आता तुम्हाला मी सांगतो, जाऊ चर्चात म्हणून तुमच्याशी बोलतो बरं, एवढं लक्षात घ्यायचं. मी प्रवचन करत नाही, मी बघा चालेल सगळं आबा, मी काय माझं पहिलंच आहे. मी प्रवचन मी जसं मुलांना शिकवतोच तुम्हाला तुमच्याशी चर्चा करतोय. नाही तर प्रवचन म्हणलं की मला भूक येते, ते उद्योग करायचे नाहीत कधीच. पण ना संदीप सांगितलं सर तुम्हाला अवस्था तुम्ही निरूपण तेवढं द्या, म्हणून मी निरूपणाला आलोय, प्रवचनाला धरून नका. सरांनी मग सांगू विभीषण महाराज यांचं प्रवचन महाराज म्हण नका, निरूपण तुमच्याशी चर्चा करू. तुम्ही खरं साधं सुधारलं पाहिजे, दृष्टांत देऊन तुमच्याशी मोठे करून मी मोठा महाराज, तुम्ही सुधारले पाहिजे. खरी गंमत ही, म्हणून मी तुमच्याशी म्हणलो तुमच्या चर्चा करू. आता मी तुम्हाला सांगतो यज्ञ का करायचं, त्याच्यात हे यज्ञ ते मौलिक प्रकार सांगितले आणि तेच प्रकार आमच्या समर्थांच्या केंद्रात आहे. आपण दररोज माझ्या माहितीप्रमाणे सर मी याचा अभ्यास केला, प्रचंड पाप करत असतो. कसं काय सर, अहो आज दिवसभर तू म्हणजे मी उपास धरलाय, उद्या एकादशी दिवस उपास धरलाय ना, सण तर सण का
पण कळत न कळत आपल्याकडून अगणित पाप होत असते. महिलांना लक्षात ठेवा. त्याला वाचिक पाप असं. सांगतो तुम्हाला, काही वाचक आणि मानसिक ठेवली ते सर्व वर्णन केले. ते कसं काय तुम्ही काय आहे तिथून इथपर्यंत काय आहे शरीराने चालत आले ना. हो बरोबर. पायाखाली किती विषाणू मिळले तुमचे गणित आहे त्याच. त्याला अंतर नाही. देव फार चतुर आहे. लक्षात घ्या, आज कलियुगात तो का सापडून त्याचं कारण तुम्ही आपण शोधले पाहिजे. मरताने म्हणायला गारडा लागला त्याला यम दिसला काळा जागा झाला म्हणजे मोठ्या आडाला का गोड्यावरचा मला यम काळ का असं नाही आलं. नारायण तुला नाही आले समजता नाही आला सकाळेश्वर का नाही आला आले असं नाही म्हणले. पांडुरंग मला नाही आला आले बाबा मला जायचंय मला यमच का दिसतं. तुला यमच का दिसला. लोक म्हणजे येण्याचं आयुष्यावर किंवा म्हणजे पाप हे केलंच नाही तर त्याला यम का दिसला. लक्षात या विवेकाचं बघा. मग तुम्हाला आव्हान आहे, आपल्याला अगणित पाप आपल्याकडून होत असतं. अगणित दिवसभरात अरे अनंत विषाणू 84 लाख कोटी योनी एवढे जीव आहेत जगामध्ये. तुमच्या निवड चांगल्याने पायाखाली तुटतात. जैन धर्म विसामत नाकाली बांधितो आणि हा जेवढं मिळेल ना तेवढंच असेल. कारण का त्याला ते म्हणले हातात जेवढे तेवढंच घ्यायचं. कारण का त्याला इकडे तिकडे डोकून पाप लागत म्हणले. हात जट असा कधी चोरून हे करत नाही. तुम्हाला असं का मी विज्ञान युगात आपण चला स्टॅथोस्कोप खाली ठेवायला विज्ञान प्रयोगशाळेत हे हाताला बारीक बारीक असे जळ संधी इतके विषाणू हाताला आहे आणि तुम्ही हात धुताय म्हणजे साबण लावू नाही मला मी हँड वॉश टाकलाय गेले सगळे. दिसतेच का. चला पुढचा प्रश्न विचारतो तुम्हाला. कोरोना विषाणू शोध आला का. बरोबर सर. S2 किती मोठा होता विषाणू बरोबर ना. ते शोध 5 लाख जगातील लोक घातले का. पण ते दिसतोय का 400 पटीने डोळ्याच्या 400 पटीने लहान येतो. फक्त कशाला दिसायचा विज्ञान शाळेत प्रयोगशाळेत. आमचं जे यंत्र आहे ना तुम्हाला सांगायचं त्याच्यावरच होतं ते दिसायचं. एवढं दिसलं नाही कोणाला. त्याच्याशिवाय रोग पसरला का. मग तो दिसला नाही पण त्याने जगात आकार माजवला. अरे तुम्ही दररोज किती जीवजंतू मारता अगणित गणित नाही त्याचं. आणि काय तर सूक्ष्म जाणीवपूर्वक होते काय करमत आपल्याकडून. जाणीवपूर्वक काय नेणून म्हणतात काय जाणीवपूर्वक ना डास बसला साप आला काय म्हणले आणा काठ्या म्हणे देवाचा आहे. हे म्हणे येणार बाजूला काढायला देवाचा आहे सावला म्हणजे असेच जीव आपण किती घालतो अग्नी जीव घालतो. आणि म्हणून वर्षभरामध्ये एक समर्थाने सांगलं एक यज्ञ करा. कोणता. ह्या जीव तुमच्या वर्षभरात जेवढे मेद आहेत त्याचं पाप जातण्यासाठी एक यज्ञ करा. समर्थांच्या पुस्तकामध्ये ते उल्लेख हा माझ्या वाचनात आला. म्हणून तो यज्ञ करा म्हणून का पाप नाही सोडले. अनंत जीव गेले आपल्या पायाखाली आणि दररोज जातील. किती घडते म्हणजे हे झालं तुमचं नैतिक म्हणजे दिसत नाही नेणून जाणून नाही नेणून बनलंय. ते दिसत नाही आणि म्हणून त्याला येत नाही सांगितलंय. बाकीचं काय बोलायला नाही. बाकीच्याकडे वळत नाही. बाकीकडे सर वळत नाही. विषय फार लांब. माणसं पाप पुढं घडते. सकाळपासून संध्याकाळी फक्त झोपल्यानंतर अंग टाकलं ना शरीराचं विचार करा. सकाळी 6ला उठलो दिवसभरात मी काय केलं. कोणी विवेक करतो का. दिवसभर मी काय केलंय. आई वडिलांना किती खोटं बोललो कुणाला किती शिव्या घातल्या कुणाला बनवलंय कोणाची चेष्टा केली कोणाची मस्करी केली.
सहज अभ्यास मांडला दररोज संध्याकाळी अर्जुना असं कर ना, मला कर्म अर्प कर म्हणे. उगीच नाही सांगितलं. सकाळी आपण अर्धे द्यायचा, तिथून त्या वाऱ्यामध्ये बसून देवा हे पाणी आणि 24 तासात केलेले मी कर्म सोडून दे म्हणले. अर्जुन प्रश्न केला का 24 तास होता किती काय केलं तुला 100% माहिती, पण जाणून नको करूस, निर्णय होऊ दे, नकळत होऊ दे. तू जाणून करतो म्हणजे काय मग पाप निर्णय होऊ दे, नकळत झाला काय मला काही कळलंच नाही राव. ते त्या पाहुण्या मी मोकार दुखवलं राव, काय म्हणजे काय कारण असताना ना मग तसं करायचं ना मला तुम्ही म्हणजे निर्णय म्हणलं ते ना. पण एक मला जाणीवपूर्वक मला शिव्या असायला काय म्हणा असं किती होतंय. 3 प्रकारात मोजा दररोजचं, कायिक वाचिक मानसिक. आता हा विषय तिकडे जर नाही समजलं संधी मी तुम्हाला 11 वाजते तिकडे नाही जात, पण आपलं फक्त एवढंच दिवसभरात केलेलं संध्याकाळी 8वा देवा क्षमा घडलं गाड्यावाल्या किंवा सकाळी आपण दररोज पूजा पाठ करतो ते अर्पण करा. 24 तास जेवढे मी कर्म केले संकल्प सोडून. लक्षात अर्जुनच सांगितलं बरं का, म्हणजे हे मी सांगतो मला नाही सर्व मला हा कर्म म्हणजे मीच बनव आणि म्हणून त्याच्यासाठी येत नाही. अशी येत नाही की ते आता तुम्हाला सांगितलं चौथा आता यज्ञाकडे मला वळायचं नाही. बरेचसे यज्ञ आहेत, मी आता तुम्हाला सहज त्याचं वर्णन केलं. याच्यापेक्षा म्हणजे आता माऊली बोलले एवढे यज्ञ आहेत. आता पुत्र कामिष्ट एखाद्या मुलाला पुत्र कामिष्ट यज्ञ ते लक्षात द्या. किंवा एखाद्याच्या घरात पिशाची आहे किंवा एखाद्याच्या घरात पितृदोष आहे, त्यांना बाहेर काढायचंय यज्ञ करा. नारायण नागभर अनेक विधी, त्याच्या विधीविषयी मी बोलतो पुढं गुल्ले पावले त्याच्यात केलेलेच पुढं, पण वाढत चालते, फार वाढत चालते. आपल्या थोडक्यात घ्यायचे असे अनेक यज्ञ केले अर्जुना. पण आत्मज्ञान म्हणले आत्मज्ञान नाही, आत्मज्ञान नाही. हा ऐहिक सुखाचा तू धनी होशील, तुला जे पाहिजे ते 100% मिळेल, पण आत्मज्ञान तुला मिळणार नाही, ते लक्षात घे. आणि साधू काय पाहिजे आपल्याला आत्मज्ञान. मग असू दे योगच तरी काय, जे नाम घेतात बरोबर का त्याला अष्टांग सिद्धी म्हणजे अष्टांग जे आहेत ना ते 8 अंग त्याची क्रियाच करायची गरज नाही, त्या आपोआप पडून जाते, गरज नाही त्याची. का नाम तेवढं त्याचं प्रचंड, नाम तेवढं त्याचं प्रचंड, त्या सगळं प्राप्त होते, सगळं प्राप्त होत. पण ज्याला अष्टांग येणे जायचं त्याला योगच करावा लागेल, जेव्हाशिवाय त्याची घटना पडणार त्याची. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणले असं काय समजू नका की मला प्राप्त व्हायचं नाही. भोळा ज्याचा भाव भोळा तैसा देव. तुम्ही जितकं भोळा शुद्ध भाव इथं किंमत देऊ ना, शुद्ध भाव त्याच्याविषयी पुढे आहे त्याने बोललेले ते भाव हा शुद्ध पाहिजे. तुम्हाला आचरण आचार विचार आणि उच्चार याच्याविषयी मी बोलणार आहे, पण मुद्दा असा की शुद्ध भाव पाहिजे. आणि तर तो भोळा भाव असू द्या पण शुद्ध भाव असेल तरी सुद्धा म्हणजे याला बाकीचीच गरज नाही. म्हणून अर्जुन त्याने अष्टांग जरी हे केलं नाही केलं तरी चालेल, त्याला आपोआप प्राप्त होतो, मी जवळच. तसं यज्ञ त्याने कितीही केले तरी पण त्याला आत्मज्ञान प्राप्त होणार नाही म्हणून साहेब. म्हणून पहिला झाला योग, आता आला याग. याग म्हणजे यज्ञ, पुढचा म्हटले विधी. योग याग विधी. आता विधी तुम्हाला माहिती आहे, विधीशिवाय आपण जगतच नाही, बरोबर. तुम्हाला आता मी तुमच्या वास्तवाला स्पर्श करतो का त्याची तुम्हाला ती खटकन, तर त्याच मी नंतर आपण चर्चा करू पण सांगतो.
म्हणलं राव काय माझ्या आयुष्याच्या 50 वाऱ्या झाल्या म्हणल्या पंढरपूरला पायी. मला काय देव सापडला साधा वास सुद्धा नाही, बोलला सुद्धा काय झालं. 7 पिढ्याचं पार मारते. अरे कसा सापडेल तुला ब्राह्मणाकडे गेला कसा सापडेल का. राहू की तू मंगळ दुनियादारी याची शांती कर की. दुसरा विधी मग काकांना बोलवायचं राहूची शांती, फिरण्याची शांती, चंद्राची शांती, मंगळाची शांती. आता विधी मला सांगा, विधी हा शब्द कळतो तुम्हाला. तीर्थ, व्रत, वैकल्य, महिन्याचा उपास झाला काय. महिन्याचा उपास व्रत आहे. मी तो म्हणतो ना आई साहेब काय नाहीत ना काय तुमच्या ते नवचण तर हो केली शब्द नीट ऐकत बरं ना. बरोबर बरं आई साहेब तुम्हाला जर कळलं नाही ना नवचण धर्म उपयोग नाही. आचार हे प्रचार साधन आहे. तुम्ही आचरण सुधारले पाहिजे. अशा विधी किती तीर्थाटन, पूजा, होम हवन, कोणते विधी अंधश्रद्धेला लोक त्याचे ते विधी वेगळेच. स्मशानात जाऊन बाकीचे विधी मला ते तुम्हाला सांगणार लगे सेंद्रिय इंद्रदेव तुकाराम महाराज कोंबडा आणा, जुळेदारी अंड आणा, स्मशान भूमीत रात्रीचा पोळा काय ते. म्हणजे ग्रहमानाच्या जेवढे विधी असतील, इतर जे विधी असतील, तीर्थाटन असतील, पायी तुमचा प्रवास असू द्या, ते बी असेल. जर चित्त जर तुमचं शुद्ध होत नसेल गड्यांनो, ही तुमची चूक आहे. ही तुमची चूक आहे. कारण तुम्ही चित्तशुद्धीच्या मार्ग लागलेच नाहीत. मौली म्हणजे मला सांगा चित्त ज्याचं शुद्ध होईल ना देव लावणार बरं का. तैसा हृदय मी रामू. अरे कशाला बोलतो म्हणले करण्यासाठीच हे सगळं. चित्त शुद्ध. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी जो उल्लेख केला की बाबा किती वाऱ्या केल्या, काय केलं, तीर्थाटन केले, सगळ्यांचं तुम्ही टोटली फिरून देवधर्म केला, नाना विचार घेऊन सगळ्यांचं ऐकलं, पण मला काय त्या देवाचा गंध लागला नाही. किती व्रत जरी केली म्हणजे त्या विधी जरी केल्या तरी सुद्धा माऊली म्हणजे नाही. पाहू म्हणजे कळतो आता पहिलंच चरण मी घेतलं ना योग या विधी. येणे नोहे सिद्धी. आता सिद्धी मौलीने सांगितली सिद्धी वेगळी आणि सिद्धीचे 8 प्रकार वेगळे. मौलीने कोणती सिद्धी झाली? आत्मसिद्धी ना. अष्टसिद्धी सांगितलं ना. आता अष्टसिद्धी मी तुम्हाला सांगितलं जर बसलं ना वेळ नाही आपल्याकडे, पण संतांना प्राप्त असते बरं का. पण डोंकून सुद्धा बघत नाही त्यांच्याकडे. संतांना ह्या सगळ्या प्राप्त असेल पण दाराच्या पलीकडे अडकले. तशीच पाठीमागे पुढचा कोणते ते आपण अनिमा, महिमा, गरिमा, त्याच्यानंतर साहिमा, प्रकाव्य, ईश्वत्व, वंशित्व आणि प्राप्ती मौलीने वर्णन केलं. ह्या अष्टसिद्धी. आता याचे प्रत्येकाकडे वेगवेगळे गुण आहेत. ते सांगत बसणं विस्तार होईल, सांगत बसत नाही. हे 8 कसे आहेत? कशा म्हणजे माणूस जर अणू एवढा लहान होईल आणि माणूस आवळा एवढा मोठा बी होईल. तुमच्या समोर काय होईल? पुण्यात निघत ठोकळा आकाश एवढा इतका सूक्ष्म होईल. समुद्रावर चालत
आभाळातून निघल, तुम्हाला दिसन बी. हे लक्षात द्या. इतकी शक्ती प्राप्त होईल त्याला, तो डोंगर सहज उचले. इतकी तुम्हाला धनसंपत्ती प्राप्त होईल, इतकी टाटा बिर्लाच्या पुढं. त्याचे प्रकार आम्ही सांगत बसत तुम्हाला. संतांना प्राप्त होते, पण अष्टसिद्धी करता तोंड सुद्धा करून नाही पाहिजे. ह्या सिद्धी प्राप्तीसाठी म्हणजे ह्या येणे नवी सिद्धी म्हणजे ह्या सिद्धी का माऊली ते नाही, आत्मसिद्धी. तुझ्या हृदयातला राम तुला चैतन्याच्या दृष्टीतून पाहायचा ना, ती सिद्धी खरी. देव दगडात नाही, परत लक्षात घेऊ ना. इथाचा देव पंढरपूरचा हे दगडातलं त्या सोडून त्याचा अभ्यास तो देवच नाही. तुम्हाला स्वर्ग एवढं कसं का तुम्ही धाडस करता? अरे तू देव आहे, ते दगडच ना. पंढरपूरचा तांदळ आता इथं जाऊ द्या, अख्ख्या भारताने राम मंदिर पाहिलं परवाच मूर्ती, बरोबर ना. कुठला आसामचा ना कारागीर तयार करायच्या दगडातून छेदीने बाष्टातून केली रामाची मूर्ती बसवली. मान्य विधी करून त्यात चैतन्य टाकला, हा भाग वेगळा आहे. शेवटी दगडच ना देऊ, खरा देऊ तुम्ही सगळे. खरा देव तुम्ही आहे. माऊली उगीच नाही बोले, तैसा हृदय मी राम, तसा तसा कसा तो हा विठ्ठल बरोबर. तो हा अगोदर तो नंतर हा. अगोदर तो कसा, तुम्ही द्या ना का 10वी सर्टिफिकेट गोराकडच्या पोराला एखाद्या, बोला मला उत्तर द्या. दोघंच शिक्षक आहे तुम्ही. 10वी चा मुलगा हेडमास्तर कळ सर म्हणजे गोराकडचा आहे 16-17, मला 10वी सर्टिफिकेट दे. चला बरं, हा तू 10वी सर्टिफिकेट, तू कधी होता आमच्या शाळेत? मला ते मला वाक्य माहित नाही, सर्टिफिकेट द्या. अरे पण कसं काय देता येईल का? सर म्हणते अरे माझ्याकडे तू आमच्याकडे 5वीला ये ना, तू 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी आणि नंतर पास का नापास नंतर परत प्राथमिक शाळेत जा, 1ली 2री 3 आणि तू डायरेक्ट एक वर्ग नाही म्हणतो 10वी मार्कशीट द्या, सर्टिफिकेट द्या. का शक्य आहे? पंढरपूरची वारी यासाठी करायची, माऊली बरोबर यासाठी जायचं. ते लक्षात घ्या. देवा मला तू पाहिजे असं कोण आहे साधक? देवा मला तू पाहिजे असा म्हणणारा सर आज सखा विरळा ज्ञानदेव. जाणवाय म्हणली ज्ञानदेव सारखा एकच एखादाच विरळ. 10 लाख लोक माऊली बरोबर जातात, पण देवाला मागणार किती? किती अभ्यास ज्ञानेश्वरी ओवी कोट्यामध्ये निघाली भक्तीच्या, एखादाच माझ्याकडे आला, एकच. बाकी 900 917 ही दोन्ही आहे एक जात हौशी आहेत. गाय घेण्याची गायच करेल देण्यात देणं काय मजाच काय गवशी काय सापडतं का? हो एवढ्याच्यात स्त्रियांचं सोनं मार, काय कर, पैसे चोर, काय गवशी असे काय 900 नमस्कार तर मला देवा तेवढं आपलं. त्याला माऊली ओवी टाकली ना, तेही मन मीच करी माझ्या भजने प्रेम सर्वत्र नमस्कारी पण मजे कर. असे मोजण्यासारखी लोक माऊलीच्या दिंडीमध्ये असतात. सगळेच वारकरी नाही, कवचित एखादा विरळा सखा विरळा ज्ञानदेव. जावई म्हणली एखादाच विरळा ज्ञानदेव, एखादाच देवाला मागतो.
आणि म्हणून महत्वाचा भाग आहे, माऊलींबरोबर जाता. म्हणून तिथं गेल्यानंतर मी मग तुम्हाला बरंच उदाहरण का दिलं त्या गुरख्याचं, तुम्हाला तिथं वाऱ्या घालावं लागतील, भाव तयार करावा लागल. श्राद्धा बसली की देवा आता तू माझ्या हृदयात कसा तेवढे मला दिशा दाखव. तुम्हाला सांगतो जगाचा आनंद तुमच्याकडे, कुठे जायची गरज नाही. जगाचा, मी मोठ्या अभ्यासाने बोलते बरं का, तसं नाही. इतकी प्रचंड शक्ती स्वतःवर आहे, ती चैतन्य शक्ती. मौली तिथपर्यंत जरा सांगितले, नाही गेलेत. आमच्या काही साधकांना अनुभव आला, आमचे नाना दिसतेत नाना, पण माझी नेहमी चर्चा असते त्यांची. अनुभव कोण बोलत नाही, तो का म्हणजे मज अनुभव अंगी आहे. अनुभव खेळ नाही. म्हणून आणि एक लक्षात द्या, अनेक संप्रदाय, कोणत्याही संप्रदाय नाव ठेवायचा बी अधिकार नाही. संदीप महाराजांनी तर आनंद संप्रदाय, कोण म्हणतं आनंद संप्रदाय तिथपर्यंत नाही, आहेच त्याचेच अवतार आहे. वारकरी संप्रदाय उघडच आहे. अशी कितीतरी संप्रदाय, चक्रधारांचा महानुभाव पंथ आहेच, तिथं आहेच ते, पण साधक तिथं जात नाही. आपण वारकरी आहोत, आपण वारकरी संप्रदाय चाललोय, पण आपण तिथं जात नाही. आणि आपण बघा माणसाचं कसं आहे, आपण त्या संप्रदाय पसरत नाही, आपण तिथपर्यंत जात नाही, अभ्यास करायचा नाही, आणि दुसऱ्या संप्रदायाला नाव ठेवायला लागलं. त्याच काय खरंय, समर्थ संप्रदाय काय काय खरं तिथं येत नाही, आवाहन मंत्र ती पण आता जमत. म्हणजे तू कशात बसत नाही, नाव ठेवा तिकडे निघाल. त्या आनंद सामनाच काय खरे, हसत रडते लोक, काय उड्या मारते, काय म्हणणार अंगावर शहर येते, असं असतं पुढं. ते तुला येत नाही ना, नाव कशा ठेवतो. त्याचे प्रमुख कोण आहेत, अभ्यास कर. बरोबर. आनंद संप्रदाय नाही का असं एखादा म्हणजे साप चुकीचं. साधक त्या मार्गाने निघाले, ते त्यांचं कल्याण करते, ते तुम्हाला असतात. आपण म्हणजे ठळ, अरे तू जर नामस्मरण जर दररोज एक माळ तरी करायची, नाव ठेवा निघाल. म्हणून पंढरपूरला जा, वारंवार वारी करा, आणि मग माझा कुठेतरी तुम्हाला लक्षात द्या, बहुत सुकृताची जोड असल्याशिवाय, नशीब असल्याशिवाय देवाच्या मार्गाला कोणी जाणारच नाही. कलियुगात असला घनघोर वारा सुटलाय, कशाचा, कलीचा. तुम्हाला काय सांगू, घरापर्यंत जाऊ सर किती लोक खोटं बोलत, काय भरोसा आहे का. आला पुढून ते मग इंदुरी कर सांगतो, आला पुढून धाडा सापला. काय जीवन हाती लेखे, लक्षात घ्या. कलीचा वारा किती प्रचंड आहे. कसा शिरायचा आहे, नाथ महाराजांनी सांगितले, कली शिरलं तर काय होणार आहे. मला सहज सांग, 6 वर्षाची मुलगी गरोदरी राहणार, 6 वय वर्ष 6, आणि मुलगा बापाचा कधीच काका काढणार आहे. हे काय ठळक तुम्हाला बातमी देतो भविष्याच्या. स्पष्ट उल्लेख केलेला आहे, स्पष्ट. नाही कोणाच्या कुणी, तुझ्या नवीन कुणी आज अंतिम जाशील प्राण्या, माझे म्हणून. तुझं कोण रे, तुम्हाला आई वडील बाप सगळं, ते विषय लांबतो बरं का. आपलं विषय राहिला, बाबराव मी चाललोय पुढं. अरे हे जीव होते, त्या घरातल्या कुटुंबाचा अभ्यास करा. तुम्ही देहावर प्रेम करता, आपल्या जीवावर अजिबात नाही. त्या घरातल्या, ही माझी बायको, ही माझा मुलगा, ही माझी बहीण, ही नाते, पण ते जीवाचा विचार. तुझी बहीण माग पुढं होती, आठवत तुला मागचा जन्म, अरे तुझंच का. पण हे जीव पण कर्म धर्म संयोग एका घरात घातल्यात, नाती बनवलेत. चतुर्दश रोगाने अवतार घेऊन कार्य केले. तो कर्माला दोघीच पण नाही, देवा हुशारी वाढत, चतुर. मला तुझा जीव कुठं होता माग, मला मी पॅसिफिक महासागरात बेडो खून होतो. मला मी अमेरिकेत होतो मागच्या वेळेस,
नाही जीव कोणा दिसतो. मग कुठं होता मागच्या वेळेस? आज घातलाय कुटुंबात काय म्हणून नाती झाली तयार. हा खेळ फार वेगळा आहे सर, फार वेगळा आहे. जो अध्यात्माचा अभ्यास करेल ना ते पुरता त्यात गाडणार. म्हणून एकत्र घातली, माया तयार केली, सगळ्यांशी नाती जोडली आणि तुम्ही देवावर प्रेम करा. आणि मेलं तरी देवासाठीच मारता, जीवासाठी फक्त संत रडतात. बोलते हे जन न देखील बोला म्हणून काढला. आणि मग बाकीचे प्रारब्ध अवश्य आहेत. आपण कोण श्रीमंत आहे, कोण साधू आहे, कोण बुद्धिपती आहे. तुमची मागची पुण्य आहे कोणती मग सांगितली तशी. कोणी होम केलेत, कोणी यज्ञ केलेत, कोणी हवन केलेत, कोणी नवस केल्यात, कोणी देवा मी फक्त नामस्मरण कर मला मोठं होते आणि मध्येच गेला. पुढच्या वेळेस जन्मात राहिले तू मोठ्या जन्माला गेला, उद्योगपती घरी जन्माला गेला, मुख्यमंत्री झालास. आता जर ना का मुख्यमंत्री होऊन मी अर्जुना तुझी सुट्टी नाही. तुम्हाला सांगतो एक सहज लक्षात असू द्या, एकाही पुढे सुट्टी नाही. अध्यात्मशास्त्र सांगतो एकाही पुढे सुट्टी नाही. यांना नरकच आहे सर. बरोबर. लक्षात एवढं सोपं समजू नका तुम्ही अध्यात्म. कारण जीवाचा विचारच नाही. आणि म्हणून महत्वाचा मुद्दा काय सांगितला की या दृष्टिकोनातून हे जीव एकत्र घातले, माया तयार केली, एकमेकाचे संबंध जोडले आणि देवाने खेळ बघत बसला. हा पण वाढायला पाहिजे. आपलं सटकायचं म्हणजे मी तुम्हाला काय सांगतो, यज्ञाहून निघालो होतो लक्षात घ्या मूळ ठिकाणी सारा. आणि यज्ञ होऊन आता पुढे आपल्याला विधीकडे, मी विधी तुम्हाला सांगितलं तर हे सगळा प्रपंच चालवण्यासाठी आपण काय करतो, विविध प्रकारच्या विधी करतो. पण माऊली स्पष्ट म्हणले तुम्हाला ह्या जर विधी केल्या तर तुम्हाला आत्मज्ञानाची सिद्धी प्राप्त होणार नाही. याच्यात देव नाही, याच्यात आत्मज्ञान नाही. संदीप सर 9:15 वाजत महाराज. आता आपण थांबू. पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, तटाकेश्वर महाराज की.